नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सचिन. अशा तऱ्हेने आजच्या ब्लॉगला सुरुवात करत आहे. कारण की खूप दिवस झालं काहीच ब्लॉग बनवला नाही, तर आज बनवतो. तर संतूर मी गेलो होतो पुण्याला गेलो होतो. पुण्याला म्हणण्यापेक्षा आपलं पाठीमागे आम्ही शिटा टाकायला गेलेलो. तर आम्ही आता शिटा बिटा टाकल्यात आणि आता आम्ही घरी चाललोय. आमची एकच इच्छा आहे, जाता जाता 200-300 रुपये सीएनजी तरी निघावा. त्या तऱ्हेने आता आम्ही लोणन शिटा भरणार आहे का नाही. लोणन ती मागचं नीट करता कर जाळी गाडी बस नाही. शिरवळमध्ये आलो हा लोणंद गाडी खाल्ली का लोणन शिटाले गावल्या असत्या. संतून गाडी घेतली पण पार्टी काय अजून दिली नाही. मलाच नाही, कोणाला दिली नाही. का अरे खाली नसतात लोणन, तिथं आहे की आता पंढरपूर रोडला लोणन शिटा. कुठं जाऊया? नाही, पंढरपूर रोडला आहे की वाट आहे की नाही. लका किती वेळा आलाय त्या रोडनं. आपण उतरलो कुठनं खाली, तिथनं जवळ तर आहे की वाट. कशी तर जायचं माघारी बस स्टँडवर. अरे इथलं झालं ते पुला बस नाही वाट. अरे हाय लाका मी लय वेळा गेली. जाऊ दे सर. नाही चल सर. संतोला का ही वाट मी झोपत बी येऊ शकतो या वाटेने. नाही ते तिकडे माग जाते होते. हो घेत नाही का, दिसली का? लोन ऑन तिकीट किती? 50 रुपये. हा डायरेक्ट लोनच करतो आता. 5 तरी बसलेले, 250 रुपये तरी होते. ते मागची जाळीने पाहिजे होती, 10 शिटा घेऊन गेलो असतो. तर मित्रांनो, या गड्यात हात करतोय, गाड्यांना करतोय, पण आम्हाला करतोय का बघू. आम्हाला नाही करणार, तर टू व्हीलरलाच करणार. तो करमत नसते की मारायचं रे. पलटण सातारा ट्रेन, पलटण वाटायला मारायची. का करमत नसलं की. अरे ते दिवशी असं वाटलं सीएनजी गाडी खरंच परवडणार. भाड्याला गेलेलो पण आहे. 20 सीटा होत्या, 20 सीटा होत्या. ते जायचं गावात पाय. 20 रुपये घेतलं बा झालं. हो आम्ही घेतलं 20 रुपये भाड्याला. डायरेक्ट वाटाळा ते वाटाळा. तेवढंच इथे लेडीज बसले त्या रिक्षावाल्या हनते नाही का आपल्याला. हा नंतर जाळण दूर काढते ते. ती म्हणणार मधनं जेवढी शिटा कशा नेल्या. त्यामुळे थांबले संतो गाड्या. शीट असं होतंय का? तेच की ही पण उचलते की. झोपायचंय लॉक सिस्टीम असणार आहे काहीतरी. सीट ही सीट असं उचलतंय, असं उचललं नाही पाहिजे. कर इकडं बी असन. अरे आपण लॉकच बसवलं नाही, त्याचं उचलणार नाही तर काय होईल मग.
तर हे लॉक बसवलं नव्हतं मित्रांनो. संतोने गाडी घेतली पण काय संतोला गाडीतलं एवढं काय माहित नाही अजून तर. हा आता नाही उचलत. डबल लॉक आहे का? खायला खा बसले दोन्ही बसले. तर आपली मग मी म्हटलं कसं काय असं झालं. बाय बसले का सुट्टी एकदम माग गेलं काय चवली मी तर बिलच बा त्याला वाटायचं म्हटलं. सीटा पण खट्ट बसल्या त्या काय पण म्हणून आहे तर शिट्ट आहे. नुसतं असं खाली घेतलं जरा ए थांबून कर बाबा वर. चालू मध्ये नको शायनिंग मारू. इकडून गाडी आली सांगते एका घे तू करतोय नागिन. मागचा वाळ गाडीवाला म्हण काय चालवलंयस नागिन. ज्यावेळेस सीटा घ्यायच्या त्यावेळेस सीट बी दिसना. सकाळी हात करते ती. सकाळी हात करते एक पण सीट गाव म्हणा. रस्ता पण केला सचिन इथून पलीकडे जायचं आता. रस्त्याचं काम चाललंय ना. त्या पुण्याला एक ट्रिप मारायची माझं म्हणणं तिकडून एक. आणि एकदा माहित झालं का नाही ओके. मुंबईला बी 10 सीटा घेऊन जायचं 10 सीटा घेऊन यायचं. 8च घेऊन जायचं 8च घेऊन यायचं मुंबईवरनं. हो लेवलच. 8,000 भाडं काय थोडं झालं. पिकअपचं भाडं झालं. आणि एकदा रुटीन बसलं की बघ की बाहेर बंगला आहे. मग काय एकदा सवय लागली की मग मागाशी जाताना हे केलंय. तर मित्रांनो असं तरी ना आम्हाला एक पण सीट गावं ना. तर हा ब्लॉक इथं संपवतो. एकच लेडीज बसली तिनं पण 13 रुपये दिलं. 13 आडक दिलं. 10 द्यायचं नव्हतं म्हणावं. तर बाय बाय मित्रांनो. आणि संतोची गाडी कशी वाटते ते सांगा आम्हाला. लाईक करा शेअर करा कमेंट करा. मग संतो म्हणतोय माझी गाडी नाही माझी गाडी नाही पण गाडी तर त्याचीच आहे.